त्यामध्ये 4 वर्ष जिल्हा नियोजन समितीमध्ये पण होतो आणि जिल्हा परिषदमध्ये सभापती म्हणून पण काम केलेलं आहे. आणि त्यावेळी 5 वर्षाच्या केलेल्या कामाचा मला अत्यंत चांगल्या पद्धतीनं आता या निवडणुकीत फायदा होत आहे. त्याच्या अगोदर 10 वर्षे विकास सोसायटीत मी चेअरमन म्हणून काम केलेलं आहे. अशा पद्धतीनं जवळजवळ माझी ही 10वी निवडणूक आहे आणि मी प्रत्येक वेळी मला या सोनीच्या ग्रामस्थांनी, नागरिकांनी, मतदारांनी मला निवडून दिलेलं आहे. नमस्कार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं वारं आता सध्या जोमानं वाहतंय. अंतिम टप्प्यात हा प्रचार आलेला आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येक जे मतदार आहेत त्यांच्याबरोबर संवाद साधतोय, त्यांच्याशी बोलतोय आणि हा जे बोलणं आहे त्यांचा घर टू घर झालेला जो प्रचार आहे तो आता सध्या अंतिम टप्प्यात आलेला आहे. आपल्याबरोबर सध्या भोसे गटातील उमेदवार आहेत राजेंद्र माळी. आपण त्यांच्याशी बोलूया. याच्या आधी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून तुम्ही आलेला होतात. कृषी विभागाचं सभापती पद तुमच्याकडे होतं. आता ही निवडणुकीमध्ये उभं राहिलं. कशा तऱ्हेने कुठल्या मुद्द्याला घेऊन निवडणूक लढवतात? मी 2012 ते 17 जिल्हा परिषद सदस्य होतो. त्यामध्ये 4 वर्ष जिल्हा नियोजन समितीमध्ये पण होतो आणि जिल्हा परिषदमध्ये सभापती म्हणून पण काम केलेलं आहे. आणि त्यावेळी 5 वर्षाच्या केलेल्या कामाचा मला अत्यंत चांगल्या पद्धतीनं आता या निवडणुकीत फायदा होत आहे. मी आता सोनी पंचायत समितीमधून भारतीय जनता पक्षातून पंचायत समितीचे उमेदवार म्हणून आता निवडणूक लढवत आहे. जवळजवळ आतापर्यंत कालपर्यंत आम्ही सगळ्या मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन आलो, घरोघरी पोहोचलोय. अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मतदारांचा आम्हाला आहे. आम्हाला निवडून येणार अशी निश्चितपणाची खात्री आहे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. 2012 ते 17 जिल्हा परिषद झाल्यानंतर मी लोकनियुक्त सरपंच म्हणून पण काम केलेलं आहे. त्याच्या अगोदर 10 वर्षे विकास सोसायटीत मी चेअरमन म्हणून काम केलेलं आहे. अशा पद्धतीनं जवळजवळ माझी ही 10वी निवडणूक आहे आणि मी प्रत्येक वेळी मला या सोनीच्या ग्रामस्थांनी, नागरिकांनी, मतदारांनी मला निवडून दिलेलं आहे. विकास सोसायटी माध्यमातून ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, लोकनियुक्त सरपंच असो, या माध्यमातून मी चांगल्या पद्धतीची आणि प्रामाणिकपणे जनतेची सेवा केल्यामुळे याही निवडणुकीत जनता माझ्या पाठीमागे निश्चितपणे राहील आणि मला भरघोस मतांनी निवडून दिली एवढी मी खात्री या प्रसंगी बाळगतो. माझं माजी मंत्री आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांनी तर अगदी कोट्यावधीच रुपये आमच्या गावाला दिलेले आहेत आणि अगदी आमचं सुद्धा 3 ते 4 कामं मोठी झाल्यानंतर आमचं सुद्धा गाव मागणीमुळे वाटचाल करता एवढे 100% मी त्यांच्या खात्री देतो. मतदारांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? निश्चितपणे चांगला प्रतिसाद आहे. संपूर्ण आता भोसे जिल्हा परिषद असेल किंवा सोनी पंचायत समिती गावात माझ्या 8 गाव आहेत. सोनी, करोली, पाटगाव, काकडवाडी, रसूलवाडी, सांबरवाडी, कांचनपूर आणि मानमोडी या संपूर्ण गावात आमची फेरी घर टू घर फेरी झाली आहे. मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे. निश्चितपणे मला खात्री आहे की संपूर्ण मतदार माझ्या पाठीशी ठाम राहून मला निवडून देतील. नक्कीच या मतदारसंघामध्ये घर टू घर प्रचार झालेला आहे, मतदारांशी संवाद झालेला आहे आणि नक्कीच हा मतदार आम्हाला या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून देईल असा विश्वास राजेंद्र माळे यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मागणी मुक्त जो मतदारसंघ आहे त्या अनुषंगानं मिरज मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार आहेत सुरेश खाडे यांनी जी संकल्पना राबवलेली आहे आणि किंबहुना भाजपची जी संकल्पना आहे मागणी मुक्त मतदारसंघ, त्या अनुषंगानेही इथून पुढच्या काळामध्ये अधिक तत्परतेनं पावलं उचलली जातील अशा तऱ्हेचा विश्वासही राजेंद्र माळी यांनी व्यक्त केलाय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली. चिन्ह कमळ आहे. कमळाच्या पुढचं बटन दाबून मला या मतदारसंघातील जनता निश्चितपणे मतदान करेल आणि मी भरघोस मतांनी निवडून येईल एवढी या प्रसंगी मी अपेक्षा बाळगतो. असे कोणकोणते मुद्दे आहेत की अजूनपर्यंत इथं बाकी आहेत, त्याचं काम होणं बाकी आहे आणि त्यामध्ये आता तुम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये लक्ष घालणार? आता निश्चितपणे या गावात म्हटलं तरी आदरणीय आमचे नेते सुरेशभाऊ खाडे यांनी मागणीमुक्तची जे आज महाराष्ट्रात संपूर्ण आमदारामध्ये मागणीमुक्त मतदार करायची जी संकल्पना राबवली ती फक्त सुरेशभाऊ खाडेंनीच. आणि या माझ्या भोसे जिल्हा परिषद जुन्या मतदारसंघाने आता सोनी पंचायतीमध्ये जवळ 3 ते 4 गावं मागणीमुक्त झालेली आहेत. रसूलवाडी असेल, मग त्यात सांबरवाडी असेल, काकडवाडी असेल, अशी लहान लहान गावं आहेत. पण ती करोली एम असेल ती मागणीमुक्तकडे वाटचाल कुठे 20% थोडीशी कामं पूर्ण झाली तर ती मागणीमुक्तकडे वाटचाल त्या गावांची होत आहे आणि त्या गावामध्ये आम्ही प्रतिनिधित्व करणार आहोत. त्यामुळे 1 ते 2 वर्षात जी प्रामुख्यानं कामं आहेत, मग त्यामध्ये बंदिस्त गटर असतील, पिण्याच्या पाण्याची जलजीवनमधून सगळ्या गावांची व्यवस्था झाल्याच्या कामं चालूच आहेत आणि आरोग्यविषयी प्रत्येक आरोग्य उपकेंद्र आहे सक्षमीकरण करणे, लोकांच्या आरोग्यविषयी जे काय ह्या बाबी त्यात लक्ष घालून त्या पूर्णपणे सोडवणे ही कामं प्राधान्याने आम्ही यावेळी करणार.
राज्याचे भाजपचे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असतील, त्याच्यानंतर मिरज मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे आहेत. या ज्येष्ठ नेत्यांचा कशा तऱ्हेनं तुम्हाला प्रतिसाद लाभतो आणि काय त्यांच्याकडून अपेक्षा करतात? निश्चितपणे या जिल्ह्याचे पालकमंत्री फार अनुभवी आहेत. मग अगदी कर्तव्यदक्ष त्यांचं चांगलं तत्पर काम असते आणि त्यांचं नेहमी आम्हाला सुद्धा जिल्हा नियोजन समितीमधून काय जर करायचं काम असेल तर पाठपुरावा केला तर निश्चितपणे ते आम्हाला प्रतिसाद देतात. आमच्या नवीन विकास सोसायटी स्थापनेला सुद्धा सोनीमध्ये त्यांनी येऊन उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित राहिले होते. त्यांनी आमच्या भागातील लोकांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं होतं. त्यांचं पण आम्हाला सहकार्य लाभतंच. त्याचबरोबर आमच्या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार